वर्धा शहरात अवैध सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर पोलिसांनी मोठा दणका दिला आहे। शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करत तब्बल 12,29,000 रुपयांचा सुगंधित तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे। या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून शहरातील अवैध तंबाखू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। वर्धा शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 22 जून रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त छापेमारी मोहीम राबवली आहे। या कारवाई दरम्यान शहरातील 3 वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू, पान मसाला आणि विविध तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आलाय। पोलिसांनी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत हा संपूर्ण साठा जप्त केलाय। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल 12,29,872 रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे। राज्यात सुगंधित तंबाखू आणि काही तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही काही विक्रेते बेकायदेशीर मार्गाने या पदार्थांची विक्री करत असल्याचे चित्र आहे। त्यावर आळा घालण्याकरिता ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू असून या अवैध साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे। या मोठ्या कारवाईमुळे वर्धा शहरातील अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे। वर्धा पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत 12 लाखाहून अधिक किमतीचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। अवैध तंबाखू विक्रेत्यांविरोधातील ही मोठी कारवाई मानली जात आहे।